हाय ब्युटिफुल सोल, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती स्नेहा संग्रह टॅरोवरती। आज आपण पाहणार आहोत की तुमच्या राशीसाठी महादेवांचा काय संदेश आलेला आहे तातडीचा। त्या अगोदर एक काम करा, आपली एनर्जी एक्सचेंज करा, कारण की एनर्जी एक्सचेंज केल्याशिवाय ही रीडिंग तुम्हाला लागू होऊ शकत नाही। आता एनर्जी एक्सचेंज कशी करतात तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। त्यामुळे काय तुमची इथे चॅनलवर हजेरी लागते, एनर्जी एक्सचेंज होते, तरंग येतात। त्यामुळे तुम्हाला येणारा प्रत्येक रीडिंग चॅनलवरती तंतोतंत तुमच्या आयुष्याची काय ना काय तुम्हाला इथे सल्ला मिळेल, काहीतरी संकेत मिळतील तुम्हाला इथे। त्यामुळे आपली एनर्जी एक्सचेंज करून टाका। आता मी ते काम करा, मी कार्ड शफलिंग करत असताना माझ्या हातांकडे आणि कार्ड्सकडे पूर्णपणे लक्ष केंद्रित करा आणि मनातल्या मनात महादेवांना प्रार्थना करा की महादेवा, माझ्यासाठी आजच्या रीडिंगमध्ये तुमचा काय संदेश आलेला आहे तो मला सांगा। मकर राशी, महादेव सांगत आहे की तुमच्या आयुष्यात असा एक टप्पा सुरू झालेला आहे जिथे तुम्ही प्रत्येक व्यक्तीवर, प्रत्येक वचनावर आणि प्रत्येक संधीवर डोळे झाकून विश्वास ठेवणे योग्य ठरणार नाही। कोणीतरी गोड बोलून किंवा आकर्षण आश्वासने देऊन तुमचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करू शकतो। त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी शांततेत निरीक्षण करा। सत्य लपवणाऱ्या व्यक्तीपासून अंतर ठेवणे हा सध्या तुमच्यासाठी सर्वोत्तम मार्ग आहे। तुमच्या आयुष्यात एखादा संदेश, ऑफर, माफी किंवा भावनिक संवाद पुन्हा येऊ शकतो। मात्र महादेव स्पष्ट सांगत आहे की फक्त शब्दांवर विश्वास ठेवू नका, समोरची व्यक्ती तिच्या कृतीतून किती बदलली आहे हे पहा। भावनेच्या भरात घेतलेला निर्णय नंतर पश्चातापाचे कारण बनू शकते। एक मोठा कर्मनिर्णय आता तुमच्या दारात उभा आहे। बराच काळ अडकलेले कामे, नाते, परिस्थिती आता अंतिम टप्प्यावर पोचत आहे। विश्व तुम्हाला नवीन सुरुवात देऊ इच्छित आहे, पण त्यासाठी जुने ओझे खाली ठेवणे आवश्यक आहे। जे संपले आहे ते संपल्याचे स्वीकारा। तुमची अंतर्ज्ञान शक्ती तुम्हाला खूप प्रबळ आहे। तुमच्याकडे मनात वारंवार येणारा इशारा किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल वाटणारी भावना दुर्लक्षित करू नका। प्रत्येक योजना, प्रत्येक स्वप्न आणि प्रत्येक निर्णय सर्वांसमोर मांडण्याची गरज नाही, सांगायची गरज नाही। काही गोष्टी गुप्त ठेवल्यानेच ते यशस्वी होतात। महादेव तुम्हाला भावनांवर नियंत्रण ठेवण्याचाही आदेश देत आहेत। राग, हट्ट किंवा सूडाच्या भावनेतून घेतलेले निर्णय तुमच्यासाठी योग्य ठरणार नाहीत। शांत मन, संयम आणि समजूतदारपणा यामुळेच तुम्ही मोठ्या संकटातून सहज बाहेर पडाल। आता एक महत्त्वाचा बदल स्वीकारण्याची वेळ आलेली आहे। जे नाते, सवय, विचार किंवा परिस्थिती तुमची ऊर्जा कमी करत आहेत त्यापासून दूर जाणे गरजेचे आहे। सोडून देणे म्हणजेच पराभव नाही, कधीकधी तेच सर्वात मोठे विजयाचे पाऊल असते। या रीडिंगचा शेवटचा अत्यंत सकारात्मक संदेशाने होत आहे। महादेव सांगत आहे की योग्य निर्णय घेतल्यावर तुमच्या आयुष्यात इच्छा पूर्ण होण्याचे, समाधान मिळण्याचे आणि मनशांती प्राप्त होण्याचे योग मजबूत होत आहेत। ज्या गोष्टींसाठी तुम्ही मनापासून प्रार्थना करत आहात तिच्याकडे विश्व तुम्हाला हळूहळू घेऊन जात आहे। मात्र त्याआधी सत्य स्वीकारणे, चुकीच्या गोष्टींपासून दूर जाणे आणि स्वतःवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे। महादेवांचा अंतिम संदेश तुमच्यासाठी स्वतःच्या अंतर्मनावर विश्वास ठेव। खोट्या गोष्टींना धरून राहू नकोस। जे तुझ्यासाठी खरे आहे तेच तुझ्याकडे येईल। योग्य वेळी आणि योग्य फळ मी तुला स्वतः देईल। अशाच आध्यात्मिक, सायकिक आणि ब्रह्मांडीय संदेशाच्या सखोल मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। कमेंट करून तुमची ऊर्जा नक्की नोंदवा। तुम्हाला या रीडिंगमधील कोणत्या गोष्टी स्वतःच्या परिस्थितीत जुळणाऱ्या वाटल्या ते खाली कमेंटमध्ये सांगा। जय ब्रह्मांड किंवा थँक्यू युनिवर्स लिहून या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करा। पुन्हा भेटूया पुढच्या रीडिंगमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।